वाशिमच्या गलमगाव शिवारात वीज पुरवठा करणारं रोहित्र 5 दिवसांपासून नादुरुस्त. 200 एकरांवरील रब्बी पिकं सिंचनाअभावी धोक्यात. रोहित्र तातडीनं दुरुस्त करावं, शेतकऱ्यांची मागणी. अजित पवार सोमवारी राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेणार. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या नगरसेवकांसोबत संवाद साधणार. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व संपलं. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एकच जागा, तर शिवसेना 75 जागांवर निवडून आली. पालिकेतल्या विजयानंतर सोलापूर शहरात भाजपची बॅनरबाजी. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय. व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाचे बॅनर लावत सुभाष देशमुखांवर निशाणा. जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. काँग्रेस नेते नाना पटोलेंची पत्र लिहून निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कल्याणच्या कैलासनगर परिसरात शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला. अंबादास कांबळे जखमी. कार्यकर्त्याचं नाव किरण पावशे नावाच्या व्यक्तीनं मारहाण केल्याचा आरोप. सांगलीमध्ये मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई. बेकायदेशीरपणे दुचाकी चालवणाऱ्या 328 जणांविरोधात कारवाई. दुचाकी चालकांवर एकूण 1,48,000 रुपयांचा दंड. ओबीसी नेते रणांगणात नव्हते म्हणून राष्ट्रवादी संपली. ओबीसींना दूर ठेवाल तर हाती भोपळाच येईल. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीका. काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांवरच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता वाढ. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे सततचे प्रयत्न सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.